नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवतो सोयाबीन राईस. चला तर मग साहित्य बघूयात. अगदी आपल्या बेसिक घरातल्या इन्ग्रेडियंट्सपासून मी हा सोयाबीन राईस बनवते आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. आणि आपण आता सर्वात पहिल्यांदा तेल टाकून घेतलं आहे. तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन लसूण, कांदा, टोमॅटो आणि बटाटा हे सगळं आपण टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये भिजवलेले शेंगदाणे आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे सोया चंक्स टाकून घेतले आहेत. आणि सोया चंक्समुळे खरंच या राईसला खूप जास्त चव येते. आणि आपल्या घरातले जे काही बेसिक मसाले असतात मी ते सगळे टाकलेत. मी तिखट जास्त टाकलेलं नाही आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकून सगळं एकजीव करून आता मी याच्यामध्ये भिजवलेला तांदूळ टाकून घेतला आहे. हा तांदूळ मी स्वच्छ धुवून थोड्या वेळ भिजवत ठेवला होता, जेणेकरून तो लवकर शिजेल. आणि आता यामध्ये मी टाकले गरम पाणी. त्या गरम पाण्याला उकळी आल्यानंतर मग मी कुकरचं झाकण बंद केलं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत. आणि 2 शिट्ट्या काढल्यानंतर असा आपला सोया चंक्स राईस तयार झालेला आहे. आणि तुम्ही हा एकदा घरी नक्की तयार करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.